हॅलो फ्रेंड, तर मी बनवणार आहे दोडक्याचे कालवण. सो व्हिडिओ प्लीज कंटिन्यू करा. तर मी मधून दोडका कट केलेला आहे जेणेकरून मला शिरा काढायला इझी होईल. तर बटाट्याचे साला वगैरे काढतो का नाही, त्यांना आपल्याला असं साला काढायचा आहे. साला काढल्यामुळं काय होतं माहिती आहे का, एकतर आपला दोडका लवकर शिजण्यास मदत होतो आणि चव पण छान येते. आणि ह्या शिराची चटणी पण बनवतात आमच्या भागामध्ये, ह्याला असे शिरा बोलले जातात याला. चला तर मग आता मी काढून घेते याच्या शिरा झटपट पटापट. अशा पद्धतीने मी शिरा काढून घेतलेल्या आहेत. शिरा हे जे अशा काढून घेतलेल्या आहेत. तर चला तर मग आता आपण दोडका कट करूया. 1.5 ते 2 इंचापर्यंत दोडक्याच्या फोडी अशा कट करायच्या. अशा कट करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि त्यानंतर असं एक चीर द्यायची आहे. अशी लई खाली पण न्यायचं नाही, कारण का खालून परत निघलं जाईल. आणि ह्या फोडीमध्ये आपल्याला परत आपण जो मसाला करणार आहे ना, तो भरायचा आहे. आणि चेक पण करायचं ह्याच्यामध्ये खराबी वगैरे काय आहे का नाही. तर दुसरा मी दोडका घेतलेला आहे, बघू शकता. मी असा चिरा द्यायचा आणि ह्याच्यामध्ये पडला, ह्याच्यामध्ये अशा चिरा द्यायच्या आहेत आपल्याला. दुसरा घेतलेला आहे, चेक करायचं काय आहे का नाही. परत ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. चला तर मी आता सगळे दोडके कट करून घेत आहे, आपल्या फोडी चिरून घेत आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. दोडके जे छान प्रकारे मी फोडे कट करून घेतलेले आहेत, त्याला आता धुवायचं आहे चांगला. आणि मी आता पाण्यामध्ये तसंच ठेवत आहे. आत्ता आपण वाटणाची तयारी करूया. त्यासाठी आधी आलं घेतलेलं आहेत मी थोडेफार. त्यानंतर अर्धीशी वाटी खोबरे घेतलेलं आहे मी. त्याप्रमाणे लसूण पण आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर थोडा धनापूड घेतलेला आहे मी. थोडे जिरे पण मी ॲड करणार आहे. चला तर आता याचं आपण वाटण करून घेऊया. मगाशी वाटण केलेलं आहे ते चांगलं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. सो मी बारीक केलेलं आहे. तर आता आपण ते दोडक्याच्यामध्ये आतमध्ये जे मिश्रण करतो ना, त्यासाठी मी 3 चमचे ते मी कूट घेत आहे. 3 चमच कूट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपला काळा मसाला असतो का नाही, घाटी मसाला बोलतात, तो मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. मगाशी जो मसाला केलेला होता ना, तो मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. तो पण मी 3 चम्मच घेतलेला आहे. ओल्या खोबऱ्यामुळे काय होतं माहिती आहे का, छान लागतं आपल्याला कालवण, टेस्ट वगैरे येते. त्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर ॲड करत आहे. आणि हे सगळं आपल्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्सअप झाल्यानंतर थोडंसं मीठ ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. मिक्सअप झाल्यानंतर मीठ मी अर्धा चम्मच ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. बघू शकता मिक्सअप केल्यानंतर किती छान लाल कलर आला आहे ना. नुसता चटणीचाच असा कलर आलेला आहे. मग अशा आपण धुतलेल्या फोड्या आहेत ना, आता हे मिश्रण ह्याच्यामध्ये भरून घेऊया. तर ह्याच्यामध्ये असं भरायचं आहे. गच्चा चांगलं भरून घ्यायचं आहे. आणि परत असं आपल्याला प्रेस करायचं आहे. चला तर आता दुसरी फोड घेऊया. त्याच्यामध्ये पण आपल्याला असंच भरायचं आहे. आपण भरलं वांगं करतो ना, अगदी त्याच पद्धतीने पुन्हा अजून तसंच आपल्याला भरायचं आहे. परत असं प्रेस करायचं आणि साईडला ठेवायचं. चला तर आता सगळ्या फोडीला आपण मिश्रण लावून घेऊया. बघू शकता सगळीकडं कसं भरलेलं आहे. त्यानंतर अजून थोडं भरायचं, असं प्रेस करायचं.
तर आपल्याला दोडक्यासाठी म्हणजे दोडक्याचं कालवण करायचं म्हटल्यावर कुकर ठेवायचा आहे. कुकर चांगला गरम करून द्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये तेल ॲड करायचं आहे आपल्याला. कुकर चांगला आपला तापलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल ॲड करत आहे. साधारण 2 ते 3 चम्मच तेल घ्यायचं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी जिरे ॲड करत आहे. तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर नक्की ॲड करा. माझ्याकडं काही नाही अवेलेबल. जिरे चांगले तडतडून द्यायचे आपल्याला. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टमॅटो ॲड करायचा आहे. मी बारीक घेतलेला आहे. टमॅटो आपला छान असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. आपला जो हा टमाटा आहे ना, तेलामध्ये चांगलासा विरघळून द्यायचा आहे. त्यानंतर आपण ज्या दोडक्याच्या फोड्यामध्ये भरलं होतं ना कूट, ते ह्याच्यामध्ये असं ॲड करायचे. दोडक्याच्या फोड्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि 1-2 मिनटापर्यंत हाय गॅसवर चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. एक 2 मिनिटानंतर ह्याच्यामध्ये हे पाणी ॲड करायचं आहे. खोबरे आणि कुटाचं जे पाणी होतं का नाही ते वाटण ह्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. वाटणाचं जे पाणी होतं नाही ते ॲड केलेलं आहे आणि एकदा असं हलवायचं. मी अजून जरा थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. मला जेवढं पाणी पाहिजे होतं ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानुसार चवीनुसार मीठ. मगाशी पण आपण वाटणामध्ये मीठ टाकलेलं होतं, सो जपूनच टाका. आणि आपण वरून थोडी कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपल्याला कुकरचं टोपण लावून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि 1 शिट्टी घ्यायची ती मोठ्या गॅसवर आणि बाकीच्या 2 शिट्ट्या त्या बारीक गॅसवर घ्यायच्या आहेत आपल्याला शिट्ट्या. सो मी 3 घेतलेल्या आहेत आणि आता मी गॅस बंद करत आहे. कुकरची पूर्ण शिट्टी पडल्यानंतर बघा आता आपलं कालवण कसं झालं आहे. हा कसला बारीक कट आला आहे ना, 1 नंबर. मला कोथिंबीर भरपूर आवडते ना, त्यामुळे जास्तच ॲड करत आहे. 1 नंबर कट वगैरे आलेला आहे. खोबरे आणि शेंगदाणे टाकले त्यामुळे जास्त असं आळून पण आलेलं आहे. ग्रेव्हीदार झालेला आहे 1 नंबर. दोडका पण शिजलेला आहे चांगला, बघू शकता तुम्ही. तर माझी रेसिपी दोडक्याचं कालवण, दोडक्याची भाजी काय म्हणत असताल ते, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करायला विसरू नका. 1 नंबर कालवण झालेलं आहे आणि जे स्मेल तर 1 नंबरच येतो आहे. अप्रतिम. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याला आपण चपाती किंवा भाकरीसोबत एन्जॉय करू शकतो आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, टेक केअर. चला बाय.